शक्तीपीठ महामार्गाला परभणीतल्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। या महामार्गासाठी जमीन मोजणीला परभणीतील सहजपूर, जवळा, आमडापूर आणि कोठावळ्याच्या ग्रामस्थांनी विरोध केला। जीव गेला तरी चालेल, पण आम्ही अधिकाऱ्यांना जमीन मोजू देणार नाही अशी भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली आणि शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। तर महामार्गाला विरोध करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मेंना पोलिसांनी अडवलं। दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो। कारण आमचे अल्पभूधारक जेवढे जे शेती चालली आज शक्तीपीठामध्ये, समजा अल्पभूधारक शेतकरी कोणाला काही जास्त ना 1.5 एकर 2 एकर 3 एकरच्या वर, आणि ह्याच्यामध्ये 300 400 फूट जर रस्ता असल्यावर शेतकरी पूर्ण देशोधडीला चाललाय, बेघर चाललाय। शिक्षण काय करायचं, शासन देऊन पैसे किती देणार आहे तुम्ही? आम्हाला 10 कोटी दिली तरी जमीन येणार नाही। आमच्या गावात शक्तीपीठ गेलाच नाही पाहिजे। जर गेला तर आम्ही काय खायचं, आमच्या भावांनी काय घ्यायचं? जर नाही गेला तर बाय चान्स जर शिकवायचं कशावर? आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही। आमचा जीव गेला तरी हरकत नाही। आमच्या लेकरा बाळांना आता काय खायचं शेत गेल्यावर सगळं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।